बरेच रुग्ण ज्यावेळी त्यांना मोतीबिंदू होतो त्यावेळी आम्हाला विचारतात की मी कुठल्या प्रकारची सर्जरी करून घ्यावी, याच्यासाठी लेटेस्ट काय टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. मोतीबिंदूच्या ऑपरेशन्स हे गेली जवळजवळ 100 वर्षापासून चालू आहेत. याच्या अगदी पूर्वीपासून जसं आपल्याला ऐकण्यात असेल की सुश्रुत यांनी एक काउचिंग नावाचा एक प्रकार शोधून काढला. याच्यामध्ये मोतीबिंदू न काढता फक्त तो डोळ्यामध्ये आत ढकलून द्यायचे आणि तेव्हापासून आत्ताची रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी किंवा AI असिस्टेड फेमटो लेझर कॅटरॅक्ट सर्जरी इथंपर्यंतचा हा टप्पा पोचलेला आहे. त्यामुळे सध्याची जी लेटेस्ट मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे त्याला आम्ही रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी किंवा AI असिस्टेड फेमटो लेझर कॅटरॅक्ट सर्जरी असं म्हणतो. तर ह्या उपचारांमध्ये आणि आपल्या आधीच्या ट्रेडिशनल किंवा ही सुद्धा एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याला मी फेको इमर्सिव्ह म्हणतो, याच्यामध्ये काय फरक आहे. रोबोटिक किंवा फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरीमध्ये आपण मोतीबिंदूच्या काढण्याच्या काही स्टेप्स या मशीनच्याद्वारे करून घेत असतो. म्हणजे याच्यामध्ये मोतीबिंदूसाठीची छोटेसे इन्सिजन्स बनवणे, लेन्सचा पुढचा पापुद्रा अतिशय व्यवस्थित सर्क्युलर फॅशनमध्ये काढून टाकणे आणि मोतीबिंदू जो घट्ट असतो त्याला कट्स देऊन तो अधिक सॉफ्टन करणे, म्हणजे ज्याच्यामुळे तो मोतीबिंदू मऊ होतो आणि याच्यामुळे डोळ्यात वापरली जाणारी एनर्जीसुद्धा कमी होते. या सगळ्या गोष्टी या फेमटो लेझरच्या साहाय्याने आपण करतो. याच्यामध्ये AI असिस्ट असतं, म्हणजे ज्यावेळी आम्ही ही लेझर चालू करतं त्यावेळी मशीन डोळ्याचं मेजरमेंट घेतं, त्याचं स्कॅनिंग करतं आणि त्यानुसार व्यवस्थित एनर्जीनं ह्या सगळ्या प्रोसेसेस करून घेतं. आणि ह्यानंतर उर्वरित जो भाग आहे तो आम्ही फेको इमर्सिव्ह सहाय्याने काढून टाकतो आणि त्यामध्ये अद्ययावत अशा लेन्सेस वापरतो. म्हणजे थोडक्यात फेमटो लेझर याच्यामुळे आपल्या रेग्युलर फेको इमर्सिव्ह सर्जरीला अधिक मदत होते आणि त्याच्यामुळे काही स्टेप्सची जी गुंतागुंत आहे ती कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर जरूर तुम्ही ही सर्जरी, ज्याला रोबोटिक किंवा फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी आम्ही म्हणतो, ती करून घ्या. जी ट्रेडिशनल मेथड आहे, ही ट्रेडिशनल मेथडसुद्धा फेको इमर्सिव्ह मेथड गेल्या 25 ते 30 वर्षापासून आपण वापरत आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरीच अद्ययावत प्रगती होत आता जे ॲडव्हान्स याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे, ज्याला आम्ही ओझिल किंवा 4D टेक्नॉलॉजी म्हणतो, तर याच्यामध्ये आपण जे वापरली जाणारी एनर्जी आहे ही अजून कमी करत आहोत आणि त्यामुळे रुग्णाला खूप क्विक रिकव्हरी मिळत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही जरूर रोबोटिक लेझर कॅटरॅक्ट सर्जरी किंवा ॲडव्हान्स फेको इमर्सिव्ह सर्जरी, ज्याच्यामध्ये नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, याचा वापर करून जरूर तुम्ही ही शस्त्रक्रिया करून घेऊ शकता. धन्यवाद.